अज्ञानाचा अंधकार मिटवण्यासाठी ज्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्यांनी क्रांतीची मशाल पेटवली, अशा थोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा साष्टांग नमस्कार. सन्माननीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशबांधवांनो, आज 3 जानेवारी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारिका, कवयित्री, ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हाच तो सोन्याचा दिवस. याच क्रांतीच्या जननीला मानाचा मुजरा करण्यासाठी आज आपण येथे एकत्र जमलो आहोत. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. आई लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवशे पाटील यांच्या पोटी जन्मलेल्या सावित्रींचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. विवाह झाला तेव्हा सावित्रीबाई अशिक्षित होत्या, पण त्यांच्या डोळ्यामध्ये शिकण्याची जिद्द होती. मंडळी, त्या काळात स्त्रियांना अक्षराची ओळख असणे ही एक स्वप्नवत गोष्ट होती. पण ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना साथ दिली आणि सावित्रीबाईंनी त्याच विश्वासाचे सोने केले. एका यशस्वी स्त्रीच्या पाठीशी जसा खंबीर पुरुष असतो, तसेच सावित्रीबाईंच्या मागे महात्मा फुले उभे राहिले आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली. सावित्रीबाईंचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हते. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात त्यांनी मुलीची पहिली शाळा सुरू केली. पण हा मार्ग सोपा नव्हता. जेव्हा त्या शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण फेकायचे, दगड मारायचे, पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. उलट त्या जिद्दीने म्हणायच्या, माझ्या अंगावर पडलेले शेण म्हणजे माझ्या भगिनींच्या कल्याणासाठी पडणारी फुले आहेत. त्यांच्या या त्यागामुळेच आज आपण सर्व मुली ज्ञानाचे शिखर गाठत आहोत. मंडळी, शिक्षणासोबतच सावित्रीबाईंनी बालविवाह, सतीप्रथा आणि विधवांच्या केशवपनासारख्या क्रूर चालींविरुद्ध युद्ध पुकारले. बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन करून अनाथांना मायेची सावली दिली. केवळ भाषणे न देता त्यांनी कृतीतून समाज बदलला. स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यासाठी खुला करून त्यांनी जातीभेदाच्या भिंती जमीनदोस्त केल्या. काव्य फुले यासारख्या साहित्यातून त्यांनी विचारांची पेरणी केली. मंडळी, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या केवळ लोकांसाठीच जगल्या. 1897च्या प्लेगच्या साथीत स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्या रुग्णांची सेवा करत होत्या. एका आजारी मुलाला वाचवताना त्यांनाही या रोगाची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. आज बालिका दिनाच्या निमित्ताने आपण हे विसरता कामा नये की आज आपण ज्या स्वातंत्र्यात वावरतोय, जे शिक्षण घेतोय, त्यामागे सावित्रीबाईंच्या संघर्षाचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी लावलेली ही ज्ञानज्योत आपल्याला अखंड तेवत ठेवायची आहे. प्रत्येक मुलीने सुशिक्षित आणि स्वावलंबी होणे हीच सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल. जाता जाता मी एवढेच म्हणेन, सावित्रीबाई, तुम्ही नसता तर पाठीवर लेखणी उमटलीच नसती. सावित्रीबाई, तुम्ही नसता तर पाठीवर लेखणी उमटलीच नसती. आणि आज नभाला भिडणारी आमची स्वप्ने कधीच फुलली नसती. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.